मी फक्त मुलींना सांगू एकच गोष्ट इच्छिते आत्ता, कारण मी कुठल्याही पॉडकास्टवरती हे बोलू शकते, पण मला तुझ्या पॉडकास्टवरती हा निरोप पोचवायचा आहे की ममता ही फक्त आईची असावी, बायकोची नाही. बघा, ज्यांचं 1 वर्ष पण टिकलं नाही, मग कारण काय पण असतील, त्यांनी रडारडी करून उगाच ज्ञान पाजरून पोरींना इन्फ्लुएन्स न केलेलंच बरं. नाही तू काय फिलॉसॉफी सांगणार आहे पोरींना? आजकालच्या 18 वर्षाच्या पोरींची पण रिलेशनशिप 3 ते 4 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालतात. 14-15 वर्षांच्या निब्यांना पण कळतं की त्यांना कसला बॉयफ्रेंड निवडायचा आहे. वयाच्या 35-36व्या वर्षी कोणीतरी येतं आणि आपल्याला फसवून जातं ना, आपण त्यानं फसवलंय म्हणून रडगाणं करत बसतो. मिळाली असेल की आता पोटापुरती सिंपती दुसऱ्या पोरींना त्यांनी काय करावं हे सांगण्या एवढं पण तुम्ही अजून काय अचीव केलेलं नाही. ह्या असल्या लोकांचे पॉडकास्ट ऐकण्यापेक्षा तुम्ही कधीतरी तुमच्या आईबापासोबत बसा आणि 1 तास त्यांच्या सोबत बोला की असंख्य चढ उतार असताना पण त्यांनी त्यांचा संसार कसा टोकापर्यंत नेला. पिक्चर मध्ये ऍक्टिंग करणं एवढं सोपं नसतं. ते रोल जमाना झाला की रोल चेंज केला. अशाच लोकांमुळे समाजात डिवोर्सचं प्रमाण वाढत